कोलकात्यात मेडिकल कॉलेजमध्ये नाईट ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना सर्वत्र पसरली असून या घटनेने साऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे। या घटनेनंतर सगळीकडेच संताप व्यक्त केला जातोय। एका बाजूला काल आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला आणि एका बाजूला इथे आपल्याच देशात स्त्रिया सुखरूप नाहीयेत। महाराष्ट्रातील अक्षता म्हात्रे यशस्वी शिंदे प्रकरणानंतर कोलकातामधील बलात्कार आणि हत्या प्रकरणांनी अख्खा देश हादरून गेलाय। यावर पोस्ट करत आपल्या मराठी कलाकारांनी त्यांच्या भावना आणि संताप व्यक्त केलाय। मला वाटतंय मुलगी शिकली, प्रगती झाली हे आपण नको बोलायला आता। मुलगी शिकतीये, तिला शिकू दिलं जात नाहीये। ती प्रगती करण्याची धडपड करतेय, तिची प्रगती होऊ दिली जात नाहीये। आपल्या घरातली मुलगी संध्याकाळी 7च्या आत घरात परत येते का नाही हे बघण्यापेक्षा आपल्या घरातला मुलगा संध्याकाळी 7 नंतर कुठे जातो, काय करतो, काय संगत आहे त्याची, कोणाशी बोलतोय, काय विचार आहेत त्याचे हे बघणं जास्त गरजेचं आहे। खरंच या देशातला मुलगा शिकला, तो सुसंस्कृत झाला, स्त्रियांचा आदर करायला शिकला तर या देशाची प्रगती झाली। या देशातल्या मुलाचे विचार बदलले आणि त्याच्या अक्षम्य चुकांना पाठीशी घालणाऱ्या त्याच्या आई वडिलांचे, त्याच्या मित्रांचे, नातेवाईकांचे विचार बदलले तरच ती भारत माता स्वतंत्र झाली असं आपण अभिमानाने म्हणू शकतो। नाहीतर स्वातंत्र्यानंतर 78 वर्षानंतर सुद्धा ती दहशतीतच जगते। विचार करूया। या गोष्टीने सध्या सगळीकडेच संताप व्यक्त केला जातोय। बलात्कारासारख्या क्रूर गोष्टीसाठी आपल्या देशात कडक शिक्षा नाही यावर सुद्धा नाराजी व्यक्त केली जाते। तर आपल्या देशातील स्त्रियांच्या सेफ्टी बाबत सुद्धा प्रश्न उभा केला जातोय। तुमचं यावर काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा। मराठी सिने विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राइब करा राजश्री मराठी।